नमस्कार. द स्पोकन हार्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज मी आपणासमोर माझा एक विचार व्यक्त करते आहे. त्याचं शीर्षक आहे आपली जागा. कधीकधी आपल्याला एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या नात्याला आपल्या आयुष्यात इतकी जागा देतो की ती व्यक्ती, एखादं नातं आपल्याला आपल्यापेक्षाही अधिक मौल्यवान वाटू लागतं. त्यांच्या आनंदात आपण हसतो, त्यांच्या वेदनेत आपण दुःखी होतो. त्यांच्या अडचणींच्या वेळी वाटेल ती मदत करण्यासाठी आपण तयार होतो. ती मदत आर्थिक, मानसिक कोणतीही असो, आपण सदैव तत्पर असतो. पण तेच लोक आपल्या बाबतीत हे सर्व मैत्रीचे किंवा नात्याचे नियम तितकेसे पाळतातच असं नाही. कधीकधी ज्या व्यक्तीसाठी आपण सगळं देतो ती व्यक्ती आपल्याला फक्त गरजेपुरती मानते. गरज संपली की ते आपल्याला विसरतात. साधी ओळखही दाखवत नाहीत. आपण मात्र अजूनही त्यांच्या मैत्रीसाठी, त्या नात्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी, त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी आसुसलेले असतो. पुन्हा त्यांना आपली गरज पडते, पुन्हा ते आपली आठवण करतात आणि आपण आपल्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या मदतीला धावून जातो. गरज संपली की ते पुन्हा आपल्याला विसरतात. हे आठवण्या विसरण्याचं चक्र ऋतुचक्रासारखं सतत चालूच असतं. आपण हे विसरतो की मदत करणे, एखाद्याला भावनिक होणे हा आपला स्वभाव आहे. तसाच निर्दयी होणे, कृतज्ञ असणे हा समोरच्या व्यक्तीचा स्वभाव असू शकतो. खरी जखम तेव्हा होते जेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपली जागा काय होती हे आपल्याला समजतं. पण जेव्हा हे सगळं समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. त्या व्यक्तीवर तोपर्यंत आपण आपला वेळ, पैसा खर्च केलेला असतो. बरेचदा त्यांच्यासाठी आपलं मन दुःखी केलेलं असतं. ती व्यक्ती आपल्या मनात कायम धुमाकूळ घालत असते. तेव्हा एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी, जिथे कदर नाही तिथे थांबणं म्हणजे आपण स्वतःवर केलेला अन्याय होय. असं वागून आपण आपला स्वतःचा अपमान करतो आणि इतरांनाही तसेच करण्याची मुभा देत असतो. आपली जागा ओळखा आणि स्वतःची काळजी घ्या. स्वतःसाठी जगा, स्वतःला जपा.